इयत्ता 11वी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश सुरू। इचलकरंजी शहरातील श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम HSC व्होकेशनल पूर्वीचे MCVC महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अ दर्जा प्राप्त संस्था। आमच्या संस्थेमध्ये +2 स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम चालू आहेत। इंजिनिअरिंग ग्रुप कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल ग्रुप, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या विषयासाठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक SB पाटील सर, मोबाईल 9284 35 36 60, उपप्राचार्य NS पाटील सर, संपर्क 99 22 63 0180। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। आपले प्रवेश ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक ही नेहमीच प्रतिष्ठेची आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी आणि मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अशातच शिंदे गटाच्या शिवसेनेनंही गोकुळ निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली असून हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक इचलकरंजीतल्या मातोश्री इथं पार पडली। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेनं आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे। इचलकरंजीतल्या मातोश्री इथं झालेल्या बैठकीत हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या बैठकीत गोकुळ निवडणुकीतील उमेदवार निवड, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती तसंच दोन्ही तालुक्यांमधील संघटनात्मक ताकद वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। महायुती म्हणून निवडणूक लढवण्याला प्राधान्य देण्यात येणार असलं तरी आवश्यक परिस्थिती निर्माण झाल्यास शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सक्षम असल्याचा सूरही बैठकीत उमटला। गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील आणि जो आदेश देतील त्यानुसार सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील अशी भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली। गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक आगामी राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाची मानली जात असून हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शिवसेना संघटना निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत। यावेळी जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। आज इंचलकरंजीमध्ये मातोश्री सभागृह जे शिंदे सेनेचं केंद्रस्थान आहे, या ठिकाणी पालकमंत्री आंबेडकर साहेब, आमचे नेते खासदार धैर्यशील माने साहेब आणि आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले शिरोळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक पार पडली। ह्या बैठकीमध्ये आपणही शिंदे सेना म्हणून दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना घेऊन एक वेगळ्या प्रकारचा ताकद निर्माण करण्यासाठी आणि आम्हालाही त्याच्यामध्ये उमेदवारी युतीमध्ये मिळावी, वरची ज्यापर्यंत युती आहे त्याच पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये युती आहे, त्याच पद्धतीनं हातकणंगले शिरोळ तालुक्यामध्ये युती आहे, तर त्या पद्धतीनं आमच्याही शिंदे सेनेला त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळावं ह्यासाठी आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक घेतली, सगळ्यांची चर्चा केली आणि आजपासून आम्ही सगळेजण जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली गोकुळच्या निवडणुकीसाठी ज्याचा डंका एशिया खंडात उमटला, ज्याचा डंका हिंदुस्थानात उमटला, ज्याचा डंका आज महाराष्ट्रामध्ये उमटत आहे, सगळे त्याची महाराष्ट्रभर जी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये शिंदे सेना ही सहभागी आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या दोन्ही तालुक्यांना आणि प्रामुख्याने जिल्ह्यातल्या आमच्या नेत्यांना वेगळ्या पद्धतीची ताकद देण्याचं काम आम्ही दोन्ही तालुक्यामार्फत करणार आहे आणि याचं नेतृत्व आमचे जिल्हाध्यक्ष मानेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली तिथं आम्हाला वेगळ्या पद्धतीचा ठसा उमटायचा आहे, एवढ्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आणि आज आमची बैठक पार पडली आणि पूर्णपणे ताकदीनं आम्ही या निवडणुकीमध्ये गोकुळच्या उतरणार आहे।